नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लाईव्ह शेअर मार्केट मराठी। यामध्ये आपण ट्रेन लाईन लावलेली आहे छोटीशी, आणि त्या ट्रेन लाईन तुटली तर आपल्याला सेल साईडला बसायचं आहे। आणि भावांनो, हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। पाहू आपलं टार्गेट टॉप लॉस कशा पद्धतीने लावायचा हे संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मी एक इथं छोटीशी ट्रेन लाईन पंच करतोय। ही छोटीशी ट्रेन लाईन लावली आणि आपल्याला ही ट्रेन लाईन तुटल्याबरोबर आपल्याला सेल साईडला बसायचं आहे। आणि छोटासा पॅटर्न दाखवला आहे, पण वीक दाखवला नाही, परंतु या वीकच्या सोबत आपल्याला एक छोटासा पॅटर्न दाखवला, पण कोणताही पॅटर्न कन्फर्म नाही। तो आता आपल्याला ट्रेन लाईन तुटल्याबरोबर सेलची ऑर्डर पंच करायची। मार्केटमध्ये थेरी कशी असते, काय असते, आपण ह्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार व्हिडिओ देणार, आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मग चला तर पाहू ट्रेन लाईन तुटते की नाही आणि सेल होतं की नाही, किंवा बाय साईडला मोमेंट जाते की नाही, हे पण पाहणार आहोत आपण मित्रांनो। काय होतं, ज्यावेळेस आपण मार्केटच्या समोर बसतो त्यावेळेस काय गोष्टी पाहतो आणि काय गोष्टी न पाहिल्यानंतर काय होतं, आपल्या एखाद्या ठिकाणी वाटतं मार्केट बाय साईडला जाईल, परंतु तशी गोष्ट शक्यतो होत नाही। प्रथम आपल्याला ट्रेनचा रेशिओ बघावा लागतो। ट्रेन कोणत्या दिशेने जातो आहे, ट्रेन रिव्हर्सल होतो, बेरीज होतो आहे, बुलिश होतो, या सर्व गोष्टीचं नियोजन आपल्याला घेण्यास पात्र ठरणं महत्त्वाचं आहे। प्रत्येक एखादा पॅटर्न बुलिश दिसला तर मुलं बाईची ऑर्डर पंच करतात, किंवा एखादा पॅटर्न बेरीज दिसला लगेच मुलं सेलची ऑर्डर पंच करतात। मग हे अशा वारंवार आपल्याकडून गोष्टी चुकत असतात। मग ही चूक सुधारण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचण्याचं मी काम करत आहे। ह्याच्यामध्ये आपण एंट्री हिस्ट्री घेणार आहेत, टॉप लॉस कसा द्यायचा हे पण तुम्हाला दाखवणार आहे, सेल साईडला कसं बसायचं हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि ज्यावेळेस आजची टाईम फ्रेम आपली 1 मिनिटाची टाईम फ्रेम आहे, आणि 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपण एंट्री पंच करणार आहोत। केव्हा केव्हा आपण वनडेचा चार्ट पाहून वनडेच्या चार्टचा कॅल्क्युलेट करून आपण 1 मिनिटावर एंट्री पंच करतो, म्हणजे वनडेची कॅन्डल नेमकं करते काय त्यानुसारही आपण एखाद्या वेळेस ट्रेड पंच करतो। मी आणि तुम्हाला ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकीन ना, त्यावेळेस तुमच्या लक्षामध्ये ना कन्फर्ममध्ये मार्केटमध्ये कशाप्रमाणे रेशिओ तयार होते, ॲक्शन प्राईस कशी तयार होते, त्या नवीन व्हिडिओ तुमच्यामध्ये आणण्याचा मी प्रयत्न करत आहे। मग तुमच्या लक्षामध्ये येईल मार्केटचा रेशिओ काय आहे नेमकं। आता ही छोटीशी ट्रेन लाईन लावली आणि ही ट्रेन लाईन तुटली तर आपल्याला सेल साईडला बसायचं आहे, आपल्याला बाय साईडला बसायचं नाही। बाय साईडला मोमेंटम दाखवली तरी आपल्याला बाय साईडला बसायचं नाही। बाय साईडला केव्हा बसायचं, ज्यावेळेस हे मोहीम आवऱ्याच्या वर 2-3 कॅन्डल वर जाऊन रिट्रेसमेंट येईल, मग मोहीम आवऱ्याचे कुठेतरी एखादा पॅटर्न तयार होईल, इंग्लोफिंग, मॉर्निंग स्टार, शूटिंग स्टार, असा एखादा पॅटर्न तयार झाल्यानंतर आपल्याला नंतर बाय साईडला बसायचं। तोपर्यंत आपल्याला बाय साईडला बसता येणारच नाही, तोपर्यंत आपण कन्फर्म मार्केट बुलिश झालं असं आपण ठरवू शकत नाही। तर आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये वेट आणि वॉच करायचा। ट्रेन लाईन तुटली तर आपल्याला सेल साईडला बसायचं। आणि जे नवीन मुलं आहेत ना, त्या नवीन मुलांनी काय करायचं, नवीन मुलांनी 1 to 1 to रन काढायचा प्रयत्न करायचा मार्केटमधून। 6 and 4 हाणायचा प्रयत्न कवाच करायचं नाही। किती दिवस, कमीत कमी आपल्याला ह्या 3 महिने रेशिओ
बाळगता आला पाहिजे, त्यानुसार आपल्याला चालता आलं पाहिजे, मार्केटमध्ये टिकता आलं पाहिजे. आता पहा तुम्ही, एखाद्या वेळेस सचिन तेंडुलकर बी पहिल्या रनमध्ये आऊट होतो, याच ना मित्रांनो. मग दुसऱ्या वेळेस खेळताना तो काय करतो, 50 रन होतो, रन काढत चालतो. बॉलला 2 रन, किंवा एखाद्या बॉलमध्ये एखाद्या वेळेस चौका. आपल्या ह्याच गोष्टी मार्केटमध्ये पण करायच्या. आपला हे मार्केटमध्ये आपल्याला प्रथम टिकता आलं पाहिजे. याच मित्रांनो, आता आपली कन्फर्म एंट्री तयार होते आणि मी एंट्री पण चेक केलेली आहे आणि टार्गेट कसं लावायचं हे पण दाखवत आहे. जवळजवळ आपण टार्गेट लावणार आहे, 250 पॉईंटचं टार्गेट हिट करणार आहोत आपण याच्यामध्ये. इथून खाली 250 पॉईंटचं टार्गेट आपण हिट करणार आहोत. मित्रांनो पाहू शकतात माझी सेलची एंट्री. मी 9 पॉईंट मी एंट्री पण चेक केलेली आणि टॉप क्लास कुठं द्यायचा हे पण तुम्हाला दाखवतो आहे. आत्ता सध्या मी एस-एल लावतो आहे. एस-एल लावला मी म्हणजे $17.5 एस-एल लावलेला आहे. एस-एल लावलेला आहे मी, म्हणजे आसपास 9-9-18, म्हणजे 200 पॉईंटचं मी टार्गेट इथून पंच करत आहे. एंट्री घेतल्यापासून 200 पॉईंटचं टार्गेट मी हिट करत आहे मित्रांनो. आणि एस-एल कसा लावायचा हे पण दाखवतो. एकच मिनटं मित्रांनो, एस-एल हे आपण हिट करत आहोत. मित्रांनो एस-एल इथं लावलेलं आहे. समोर क्रीज समोर एस-एल कसा लावायचा हे पण दाखवतो आहे. यास मित्रांनो आता मी एस-एल घेतलेला आहे. एस-एल मॉडिफाय केला आणि डाऊन झालेला आपलं एस-एल. बघू मित्रांनो आपलं टार्गेट हिट होतं का नाही. मार्केटमध्ये असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचं मी काम करत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भावांनो, जे 2-3 वर्षे या मार्केट ट्रेड अक्षयसोबत आपलं मी स्वतःचं जीवन झगडलं आहे, तो रिशिव तुमच्यापर्यंत आणण्याचा मी काम करत आहे. का होतं मार्केटमध्ये बरेच मुलं लॉस का जातात, ह्याचा पाठीमागचा दृष्टिकोन आपण समजून काढलेला आहेच. तरी पण मुलं कुठं चुकतात कुठं नाही चुकत ह्या गोष्टीचं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत चालणार आहे. तुम्हाला ट्रेन लाईनवर कसं पद्धतीने काम करायचं, मोहीम आवरेजच्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने काम करायचं, RS वर कशा पद्धतीने काम करायचं. हां, तुम्ही एकही इंडिकेटर लावू नका, फक्त RS लावा. तो पॅटर्न तुम्हाला दाखवणार. स्टॉकिस्टवर नुसतं काम करायचं आपल्याला, तो पण तुम्हाला पॅटर्न दाखवणार आहे. हां, तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही मॅगडीवर काम करत असाल, तो पण मॅगडीवर एंट्री कशी पंच करायची, सेलची एंट्री कशी घ्यायची, ते पण तुम्हाला मी प्रत्येक वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी समोर आणण्याचं काम, स्ट्रॅटेजी समोर आणण्याचं काम करत आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, सर मला ह्या स्ट्रॅटेजीवर काम करायचं, ह्या स्ट्रॅटेजीवर व्हिडिओ टाका. हाय तशी स्ट्रॅटेजीवर एंट्री कशी पंच करायची, 100% मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणणार म्हणजे आणणार. कारण की तुम्ही मला बॉलिंगची बँड सांगा, ऑर्डरल गप्पी सांगा, मोहीम आवरेज सांगा, बॉलिंगची बँड सांगा, ट्रेन लाईन सांगा, हे प्रत्येक इंडिकेटरवर आपण बाय सेलचे ऑर्डर पंच केलेले आहेत. त्यामुळे एक्झॅक्ट आपण प्रत्येक गोष्टी सोप्या करून घेतल्यात. मग टॉकिशमध्ये एंट्री घेताना टॉकिश कसा लावायचा, त्याच्यामध्ये काय कमी जास्त वाढ करायची की नाही हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये कन्फर्म मार्केटमध्ये असाही रेशो असू शकतो. यस, पाहू मित्रांनो आपलं टार्गेट हिट होतं का नाही. आणि हिट झालं तर माझा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मित्रांनो विसरू नका. कारण की जे लॉस आमच्यासोबत झाले
हे लॉस तुमच्यासोबत होऊ नये म्हणून हे अंतःकरणातून आणि जीव तुडून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे तुम्हाला. एखाद्या वेळेस लाईक नाही झालं तरी चालेल, परंतु हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे. कारण की सर्वसामान्य माणसाच्या मुलाच्या खिशातून पैसा गेला तर त्या मुलाची हानी कशी निर्माण होते, त्याचा मन कसं तुटलं जातं, त्याचा जीव कसा तुटला जातो हे आम्ही स्वतः समोर पाहिलं आहे. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचं आम्ही काम करत आहे. विचार केला तर तुम्ही बाहेर शिकण्यासाठी मार्केटमध्ये बाहेर शिकण्यासाठी फॉरेक्स आणि इंडियन मार्केट शिकण्यासाठी एक वर्षाची फीस आहे 5 ते 6 लाख रुपये. परंतु इंडियन मार्केटची तुम्हाला इंडियन मार्केट शिकायचं म्हटलं तर 30 ते 35 हजार रुपये महिना घेतात. परंतु एका महिन्यामध्ये इंडियन मार्केटचं एज्युकेशन घेता येत नाही. पण आपण तुम्हाला फ्रीमध्ये लाईव्ह ट्रेडिंग करून दाखवतो. एंट्री कशी घ्यायची, पंच कशी घ्यायचं, या सर्व गोष्टी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत चालणार आहे. आणि ॲक्च्युली मी स्ट्रॅटेजी कशी वापर करतो आहे हे पण हळूहळू तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडं सांगत चालणार आहे. तर एकाच व्हिडिओमध्ये मी सर्व गोष्टी सांगून बसलं तुमच्या लक्षामध्ये येणार नाही. त्याच्यासाठी मी अलग व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं मी काम करत आहे. मग मार्केटमध्ये लेवल काय असते, लेवल कशा पद्धतीने काम करायचं हे पण तुम्हाला दाखवतो आहे. यावेळेस आपण बॉलिंग बँड लावतो ना मित्रांनो. बॉलिंग बँड साईड बेसमध्ये काम करतं. ॲक्च्युली साईड बेसमध्येच बॉलिंग बँड काम करतं. कंटिन्यू बाईंगमध्ये किंवा कंटिन्यू सेलिंगमध्ये बॉलिंग बँड काम करत नाही मित्रांनो. आणि काही सेकंदामध्ये काही मिनटामध्ये आता आपलं टार्गेट हिट होणार आहे मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला तर माझ्या भावांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमच्या मित्राला पण सांगा हा चॅनलवर जा